हॅलो स्टुडंट्स, लेक्चर नंबर 6मध्ये आपण बघितलं होतं लिनियर डिपेंडन्स आणि लिनियर इंडिपेंडन्स सोल्युशन्स काय असतात आणि जे सेकंड ऑर्डर होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे जे सोल्युशन्स असतात phi1 आणि phi2 ते असतात लिनियरली इंडिपेंडंट. त्यानंतर त्याच्यावरचा एक थिओरम पण बघितला होता की रॉन्स्कियन बघितला होता आणि त्यावरचा एक थिओरम बघितला होता की जर सोल्युशन्स हे लिनियरली इंडिपेंडंट आहे तर रॉन्स्कियन हा नॉन झिरो असतो आणि रॉन्स्कियन जर नॉन झिरो असेल तर सोल्युशन्स हे लिनियरली इंडिपेंडंट असे दोन पार्ट त्या थिओरममध्ये होते. सो आता नेक्स्ट थिओरम आहे, let phi1 phi2 be two solutions of L of y is equals to 0, that is given second order linear homogeneous differential equation on an interval I. मग आता इथे आपण एक पर्टिक्युलर पॉईंट कन्सिडर केला आहे x0 कशामधला तर इंटरवल आय मधला. मग आपल्याला प्रूफ करायचं आहे की phi1 phi2 हे लिनियरली इंडिपेंडेंट आहे ऑन दिस इंटरवल आय इफ अँड ओनली इफ द रॉन्स्कियन इज नॉट इक्वल्स टू 0. सो मग आता इथे प्रूफ इफ phi1 phi2, सो आपण पहिले कन्सिडर करणार की phi1 phi2 कसे आहे लिनियरली इंडिपेंडेंट आहे. सो इफ phi1 phi2 आर लिनियरली इंडिपेंडेंट ऑन I, then the Wronskian phi1 phi2 at point x is not equals to 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. हे आपण मागच्या थिओरममध्ये बघितलं होतं की जर दोन सोल्युशन जे आहे ते लिनियरली इंडिपेंडेंट असेल तर रॉन्स्कियन कसा असतो नॉट इक्वल्स टू 0 असतो आणि तो नॉट इक्वल्स टू 0 इंटरवल आयच्या प्रत्येक पॉईंटसाठी असतो. मग x0 हा जो पॉईंट आहे हा पण इंटरवल आयचाच आहे. सो म्हणजे हे काय इम्प्लाय करते की रॉन्स्कियन ऑफ phi1 phi2 ॲट द पर्टिक्युलर पॉईंट x0 इज ऑल्सो नॉट इक्वल्स टू 0. सो इथे फर्स्ट पार्ट काय झाला, प्रूफ झाला. मग आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला घ्यायचं आहे की हा जो रॉन्स्कियन आहे ॲट पॉईंट x0 इज नॉट इक्वल्स टू 0 आणि आपल्याला प्रूफ करायचं आहे की phi1 phi2 हे लिनियरली इंडिपेंडेंट. सो मग कॉन्व्हर्सली आपण कन्सिडर करू की रॉन्स्कियन ऑफ phi1 phi2 ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट x0 इज नॉट इक्वल्स टू 0 आणि C1 आणि C2 सपोज कॉन्स्टंट्स आहे. सपोज C1 and C2 आर कॉन्स्टंट्स such that the linear combination of these two solution phi1 and phi2 is equals to 0 for all x belongs to I. मग आपल्याला काय मिळतं की जर हे लिनियर कॉम्बिनेशन जे आहे हे इक्वल्स टू 0 असेल फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय, सो वी गेट thus C1 phi1 of x0 plus C2 phi2 of x0 इक्वल्स टू 0. म्हणजे जर आयच्या प्रत्येक पॉईंटसाठी जर हे लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल तर पर्टिक्युलर पॉईंट x0साठी पण काय असेल 0 असेल. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर C1 phi1 डॅश ऑफ x0 प्लस C2 phi2 डॅश ऑफ x0 इक्वल्स टू 0 येईल. मग आता इथे पुन्हा आपल्याला काय मिळालं, अ पेअर ऑफ होमोजिनियस लिनियर इक्वेशन. सो याच्या कोइफिशियंट्सचा जो डिटर्मिनंट आहे तो रॉन्स्कियन बनतो. द डिटर्मिनंट ऑफ द कोइफिशियंट्स इज द रॉन्स्कियन ऑफ phi1 phi2 ॲट x0 आणि तो कसा असेल नॉन झिरो असेल कारण तसं आपल्याला गिवन आहे की हा जो आहे ॲट पॉईंट x0 नॉट इक्वल्स टू 0 आहे. मग याच्या कोइफिशियंट्सचा जो रॉन्स्कियन बनेल ॲट पॉईंट x0 तो कसा आहे नॉट इक्वल्स टू
0 आहे. म्हणजेच जर नॉट इक्वल्स टू 0 आहे, सो दिस इम्प्लाइज दॅट C1 इक्वल्स टू C2 इज इक्वल्स टू 0. म्हणजे दोन कॉन्स्टंट्स आपल्याला कसे मिळाले, C1 C2 कसे मिळाले, 0 मिळाले. मग C1 आणि C2 जर 0 आहे आणि आपण याला लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिलं होतं, जे किती येतं, 0 येतं. सो बाय डेफिनेशन ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट दिस इम्प्लाइज दॅट phi1 आणि phi2 आर लिनियरली इंडिपेंडेंट. So this theorem is proved here, hence proved. Next theorem आहे, as per the statement, let phi1 phi2 be any two linearly independent solution of L of y equals to 0 on an interval I. Every solution phi of this differential equation L of y equals to 0 can be written uniquely as phi is equals to C1 phi1 plus C2 phi2, where C1 C2 are constants. सो काय म्हणणं आहे की जर आपल्याकडं एखाद्या लिनियर सेकंड ऑर्डर लिनियर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे दोन सोल्युशन्स आहेत, phi1 आणि phi2, आणि हे सोल्युशन कसे आहे, लिनियरली इंडिपेंडेंट जर आहे ऑन इंटरवल डिफाइंड ऑन इंटरवल आय. सो हे दोन सोल्युशन जर लिनियरली इंडिपेंडेंट असेल तर एक जे सोल्युशन आहे फाय ते आपल्याला युनिकली असं लिहिता येतं C1 phi1 प्लस C2 phi2, जिथे C1 C2 कसे आहे, कॉन्स्टंट आहे, आणि हे जे सोल्युशन असतं हे युनिक असतं फॉर दिस गिवन लिनियर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो मग याचं प्रूफ बघू आता आपण. सो लेट x0 बिलॉंग्स टू आय. x0 हा एक इंटरवल आय मधला आपण एक पॉईंट घेतला. आता जे गिवन आहे, सिन्स phi1 phi2 आर लिनियरली इंडिपेंडेंट, ऑन इंटरवल आय. मग हे जर लिनियरली इंडिपेंडेंट आहे तर बाय थिओरम आपल्याला माहिती आहे की रॉन्स्कियन ऑफ phi1 phi2 at point x0 is not equals to 0. सो मग आपण एक घेऊ, लेट phi of x0 be equals to alpha and phi dash of x0 be equals to beta. मग आता आपल्याला कन्सिडर करता येते दोन इक्वेशन. phi1 आणि phi2 काय आहे, लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स आहेत, आणि आपण phi ऑफ x0 ला घेतला आहे अल्फा आणि phi dash ऑफ x0 ला घेतला आहे बीटा. सो नाउ वी कॅन कन्सिडर C1 phi1 of x0 plus C2 phi2 of x0 is equals to अल्फा. याचा डेरिव्हेटिव्ह C1 phi1 dash of x0 plus C2 phi2 dash of x0 equals to बीटा. इथे जसं आहे phi of x0 is equals to अल्फा अँड phi dash of x0 equals to बीटा, आणि आपल्याला फाय काय आहे, फाय आहे C1 phi1 प्लस C2 phi2. फक्त हेच आपण एका पर्टिक्युलर पॉईंट x0 साठी डिफाईन केलेलं आहे. सो आपण इथे काय म्हणू, फॉर द कॉन्स्टंट C1 अँड C2, फॉर कॉन्स्टंट C1 अँड C2. मग आता पुन्हा या दोन लिनियर इक्वेशन्स, हे जे दोन लिनियर इक्वेशन्स आहेत, होमोजिनियस लिनियर इक्वेशन, याच्या कोएफिशियंट्सचा जर डिटर्मिनंट घेतला, सिन्स द डिटर्मिनंट ऑफ द कोएफिशियंट्स ऑफ C1 C2 काय आहे, W. जर याचा डिटर्मिनंट घेतला तर तो आपल्याला ॲक्च्युली रॉन्स्कियन मिळतो, दॅट इज W ऑफ phi1 phi2 ॲट पॉईंट x0. आणि हा कसा आहे, नॉट इक्वल्स टू 0 आहे. नॉट इक्वल्स टू 0 आहे कारण phi1 phi2 लिनियरली इंडिपेंडेंट आहे, आणि बाय थिअरम जर phi1 phi2 लिनियरली इंडिपेंडेंट आहे तर रॉन्स्कियन कसा असतो, नॉट इक्वल्स टू 0 असतो. सो मग काय झालं, रॉन्स्कियन phi1 phi2 ॲट पॉईंट x0 इज नॉट इक्वल्स टू 0. सो देअरफॉर
जर हे नॉट इक्वल्स टू 0 आहे म्हणजे C1 आणि C2 युनिकली एक्झिस्ट करतात, कारण हे जे इक्वेशन्स आहे हे होमोजिनियस नाही आहे, कारण इथे जे राईट हँड साईड आहे ती नॉट इक्वल्स टू 0 आहे. अल्फा आणि बीटा हे कुठलं तरी कॉन्स्टंट्स आहे. सो देअर इज अ युनिक पेअर ऑफ कॉन्स्टंट्स C1 C2 satisfying this equation. Satisfying this equation. Now choose C1 C2 to be constants. So then the function, आता C1 C2 काय आहे, युनिकली डिटरमाइन झालेलं आहे. सो C1 C2 ला आपण कॉन्स्टंट अज्युम करू. सो मग फंक्शन काय बनतं, साय C1 phi1 प्लस C2 phi2 such that psi of x0 is equals to phi of x0 आणि psi dash of x0 is equals to phi dash of x0 आणि L of psi is equals to 0. कारण हे जे फंक्शन आपल्याला मिळालं आहे हे काय करतं, ते सेकंड ऑर्डर लिनियर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करतं. मग आपण युनिकनेस थिअरममध्ये बघितलं होतं की हा जर इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम आहे तर याला एक युनिक असं सोल्युशन एक्झिस्ट करतं. मग युनिक सोल्युशन एक्झिस्ट करतं म्हणजेच काय झालं की फ्रॉम युनिकनेस थिअरम phi is equals to psi on interval I. म्हणजेच काय की phi is equals to C1 phi1 प्लस C2 phi2 हे जे फंक्शन आहे हे युनिकली एक्झिस्ट झालं, किंवा phi1 phi2 जर लिनियरली इंडिपेंडेंट phi1 phi2 जर लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन असेल तर phi इज इक्वल्स टू C1 phi1 प्लस C2 phi2 अशा प्रकारे आपल्याला एक सोल्युशन जे या दोन सोल्युशनचं लिनियर कॉम्बिनेशन आहे, जिथे C1 C2 कसे युनिक कॉन्स्टंट्स आहे, सो हे phi एक सोल्युशन आपल्याला एक्झिस्ट करतं किंवा असं एक युनिक सोल्युशन आपल्याला मिळतं. नेक्स्ट आहे अ फॉर्म्युला फॉर द रॉन्स्कियन. सो त्यावर एक थिओरम आहे की जर phi1 phi2 हे दोन सोल्युशन्स आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन L ऑफ y इक्वल्स टू 0चे, डिफाइंड ऑन इंटरवल I, असा इंटरवल आहे ज्याच्यामध्ये x0 हा पॉईंट आहे, म्हणजे x0 पॉईंट बिलॉंग्स टू द इंटरवल I. तर जो रॉन्स्कियन आहे ॲट पॉईंट x, एनी पॉईंट x ऑफ द इंटरवल इज गिवन बाय e to the power minus a1 x minus x0 Wronskian of phi1 phi2 at a particular point x0. a1 काय आहे, सपोज जसं L of y is determined as y double dash plus a1 y dash plus a2 y. So a1 is the coefficient of y dash. So proof. So as given, phi1 and phi2 are two solutions of L of y equals to y double dash plus a1 y dash plus a2 y equals to 0. मग phi1 आणि phi2 जर याचे सोल्युशन आहे तर आपल्याला मिळतं phi1 of double dash plus a1 phi1 dash plus a2 y equals to a2 phi1 इक्वल्स टू 0. याला आपण इक्वेशन 1 देऊ. पुन्हा phi2 पण याचं सोल्युशन आहे, सो phi2 डबल डॅश प्लस a1 phi2 डॅश प्लस a2 phi2 इक्वल्स टू 0. phi1 आणि phi2 हे दोन्ही सोल्युशन आहे या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे. सो आपण ते त्यामध्ये म्हणजे ते डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करते. सो त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मिळालं. नाव मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय मायनस phi2 अँड इक्वेशन 2 बाय phi1.
सो इक्वेशन 1ला आता -phi2ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन 2ला phi1ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपल्याला काय मिळतं, सो वी गेट phi1 डबल डॅश मायनस phi1 डबल डॅश phi2 मायनस a1 phi1 डॅश phi2 मायनस a2 phi1 इंटू phi2 इक्वल्स टू 0. आणि जर इक्वेशन 2ला phi1ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं phi2 डबल डॅश इंटू phi1 प्लस a1 phi2 डॅश इंटू phi1 प्लस a2 phi1 इंटू phi2 इक्वल्स टू 0. सो आता हे जे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले हे दोन इक्वेशन आपण ॲड करणार. सो नाव ॲडिंग दीज टू इक्वेशन्स, ॲडिंग दीज इक्वेशन्स काय मिळतं आपल्याला, जर हे इक्वेशन ॲड केले then we get phi1 of phi1 phi2 डबल डॅश मायनस phi1 डबल डॅश इंटू phi2 प्लस a1 phi1 phi2 डॅश मायनस phi1 डॅश phi2 इक्वल्स टू 0. Now let this be equation number 3rd. Now we know that कि Wronskian जो आहे, Wronskian of phi1 phi2 ज्याला आपण इथे डिनोट करू W ने. सो व्हॉट इज W? सो इट इज phi1 phi2 phi1 डॅश phi2 डॅश. दिस इज द डिटर्मिनंट आणि हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यावर आपल्याला मिळतं phi1 phi2 डॅश मायनस phi1 डॅश phi2. सो ही जी टर्म आहे याला आपण W पुट करू शकतो, म्हणजेच Wronskian पुट करू शकतो. आता याचा जर आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला सर आपल्याला मिळते phi1 phi2 डबल डॅश प्लस phi1 डॅश phi2 डॅश, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. नाव मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म phi1 डॅश phi2 डॅश प्लस phi1 डबल डॅश phi2. So these two get cancelled. So we get phi1 phi2 double dash minus phi1 double dash phi2. So equation 3rd मधली ही जी first bracket आहे that is w dash. So let this be 4 and this be equals to 5. So now using 4 and 5 इन 3 इम्प्लाइज, काय इम्प्लाय करतं हे की W डॅश प्लस a1 W इज इक्वल्स टू 0. सो आता याला जर आपण याचं ऑक्झिलरी इक्वेशन घेतलं तर आपल्याला मिळते m प्लस a1 इक्वल्स टू 0, म्हणजेच काय m इज इक्वल्स टू मायनस a1. सो याचं जे सोल्युशन आहे सपोज फाय किंवा आपण याला म्हणू W ऑफ x. सो हे सोल्युशन काय बनेल e टू दी पॉवर मायनस a1 x. सो देअरफॉर याचं जे सोल्युशन म्हणतं ते काय बनेल, हेन्स W ऑफ x इज इक्वल्स टू c, इथे काही कॉन्स्टंट येईल c e टू दी पॉवर मायनस a1 x वेअर c इज अ कॉन्स्टंट. सो आता आपण इथे एक्सच्या जागी एक पर्टिक्युलर पॉईंट x0 सेट करू. सो लेट x इक्वल्स टू x0. सो x इक्वल्स टू x0 जर ठेवलं तर आपल्याला इथे W ऑफ x0 काय मिळतं, W ऑफ x0 इज इक्वल्स टू c e टू दी पॉवर मायनस a1 x0. सो ही जी व्हॅल्यू आहे, सो याच्यावरून आपल्याला c ची व्हॅल्यू कशी काढता येईल, e टू दी पॉवर मायनस a1 x0 आपण या साईडला शिफ्ट करू. सो c इज इक्वल्स टू W of x0 divided by e to the power minus a1 x0. सो इथे आपल्याला मिळतं c is equals to W of x0 divided by e to the power minus a1 x0. सो ही टर्म जर इकडे न्यूमरेटरमध्ये नेली सो वी गेट e to the power a1 x0 into W of x0. सो लेट दिस बी नंबर 7. सो आता आपल्याला याला आपण देऊ नंबर 6.
सो डब्ल्यू ऑफ एक्स काय मिळालेला आहे, सी इंटू ई टू दी पॉवर मायनस a1x. सीची व्हॅल्यू आपण इथे 7मध्ये डिटरमाइन केली. सो ही व्हॅल्यू आता आपण तिथे इक्वेशन नंबर 6मध्ये पुट करू. सो युजिंग 7 in 6 implies w of x in place of c आपण ही व्हॅल्यू पुट करू e टू दी पॉवर a1 x0 w of x0 e टू दी पॉवर मायनस a1 x. याला अजून सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतं e टू दी पॉवर, याच्यामधनं काय कॉमन निघतं, a1 कॉमन निघतं. सो a1 x0 मायनस x w ऑफ x0. या ब्रॅकेटमधनं आपण मायनस कॉमन काढू. सो ई टू दी पॉवर मायनस a1 x मायनस x0 इंटू डब्ल्यू ऑफ x0 म्हणजे रॉन्स्कियन ॲट दी पर्टिक्युलर पॉईंट x0 आणि इकडं आहे डब्ल्यू ऑफ x. सो देअरफॉर दिस इज रॉन्स्कियन ऑफ phi1 phi2 at point x which is equals to e to the power minus a1 x minus x0 w of phi1 phi2 at particular point x0. So this is the required Wronskian formula. So hence proved. याचा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू एक्झाम्पल्स, रॉन्स्कियन वरचे एक्झाम्पल्स बघू कसे सॉल्व्ह करायचे ते. थँक्यू.